सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या अंजनगाव इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता। रात्रीतून उभारण्यात आलेल्या या पुतळ्यामुळे दोन गट आमने-सामने आले होते। तसंच आंदोलन, दगडफेक आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र अखेर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि ग्रामस्थांच्या बैठकीतून या वादावर तोडगा निघालाय। पाहूयात। अंजनगावमधील शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटला। गावातील खोलोबा मंदिरा शेजारी 31 मार्च रोजी शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला होता। मात्र पुतळा मंदिर परिसरात बसवल्याचा आरोप एका गटानं केल्यानं वाद निर्माण झाला। अखेर पालकमंत्री जयकुमार गोरेंनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला। माजी आमदार राजन पाटील आणि जयकुमार गोरेंनी दोन्ही गटासोबत बैठक केल्यानंतर शिवरायांचा पुतळा ग्रामपंचायतीच्या जागेवर स्थलांतरित करण्यात आला। मराठा समाजातील तरुणांनी आणि इतर समाजातील 18 पगड जातीतल्या लोकांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि आदरणीय मालकांनी जो शब्द दिला आम्हाला, पालकमंत्री साहेबांनी जे आम्हाला सांगितलं की तुमच्या पुतळ्याला सुशोभीकरणासाठी आम्ही 1 कोटी रुपयाचा निधी देतोय आणि कुठेतरी दोन्ही समाजामध्ये सलोखा राहावा, हा त्यांचा आदेश असल्याने आम्ही मालकांचा शब्द मानून हा सगळा विषय संपवला आहे। आमचा कसलाही विरोध अजिबात नव्हता, आजही नाही, उद्याही नसणार आहे। पण ते काही समाज बांधवांनी ते खेलोबा देवस्थानच्या प्रवेशद्वारावरती ती पुतळा बसवला आणि त्याच्यामुळे जरा थोडासा वाद निर्माण झाला होता। आणि तो वाद आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जयकुमार गोरे भाऊ यांनी ह्याच्यावरती मार्ग काढला आणि जो देवस्थानच्या जागेवरती पुतळा उभा करण्यात आला होता तो पुतळा शासकीय जागेमध्ये स्थलांतर करायचं हा असा मार्ग त्यांनी काढून श्री खेलोबा देवस्थानाला व धनगर समाजाला सर्वांनी न्याय दिलेला आहे। या निर्णयानंतर गावातला तणाव निवळला असून शांततेचं वातावरण निर्माण झालं। मात्र गावात सलोखा असताना बाहेर गावावरून आलेल्या लोकांनी गावात वाद निर्माण केल्याचा आरोप माजी आमदार राजन पाटील यांनी केला। राजन पाटील यांनी नाव न घेता लक्ष्मण हाकेंवर टीका केली। यासारखी करंटी लोक बाहेरचे येऊन समाजामध्ये तेढ निर्माण करायला लागले, त्याच्यामुळे घडलं। लक्ष्मण हाके आले म्हणून अधिकचा वाद नाव घेणार नाही, कोणाचं नाव घेणार नाही। असं जातीमध्ये मतभेद करून मतं मिळवणं ह्याला पुरुषार्थ म्हणत नसतं। पण आज जरांगे पाटील देखील यामध्ये स्थान निर्माण करायचं असतं कर्तृत्वानं। पण आज जरांगे पाटील देखील येणार होते, पण प्रशासनाने निर्णय घेतल्यामुळे ते थांबलेत। हो, जरांगे पाटील येणार होतेच, परंतु प्रशासनानं आता मिटलंय म्हणल्यानंतर त्यांनी उलट माझ्याकडे फोन केला की तुम्ही त्या समाजाच्या लोकांचा आभार माना म्हणून मला त्यांनी सांगितलं। मागील 2 दिवस अंजन गावात तणावाचं वातावरण होतं। लक्ष्मण हाकेंनी गावात जाऊन ठिय्या आंदोलन केलं होतं। अनधिकृत पद्धतीनं पुतळा बसवल्याचा आरोपही त्यांनी केला होता। मात्र अखेर या वादावर तोडगा निघाला, तर पुतळा स्थलांतरित देखील करण्यात आला। यानंतर जयकुमार गोरेंनी पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी 1 कोटींचा निधी देखील जाहीर केला। त्यामुळे पुतळ्याच्या जागेसोबत सुशोभीकरणाचाही मार्ग मोकळा झाला। प्रताप नाईक, झी 24 तास, सोलापूर।